तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. अखेर नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने एकनाथ शिंदे मैदानात उतरलेले आपल्याला दिसून येत आहेत. दिग्गज नेत्यांना फोडलेले अशाच प्रकारे महायुतीतील अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष, माजी सिडको संचालक नामदेव भगतांना थेट शिंदे गटात घेतलेले. आपल्या सोबत नामदेव भगत आहेत. सर, स्वागत आहे. खरं तर तुम्ही जिल्हा अध्यक्ष, माजी सिडको संचालक राहिलेले आहेत. थेट एक जिल्हाध्यक्ष असताना थेट एकनाथ शिंदेकडे गेले, कारण काय कळलंच नाही? कारण काय? ज्या गाडीत मी बसलो होतो त्या गाडीतनं आता उतरलो. ज्या गाडीत बसतो त्याची प्रामाणिकपणे टायर पंक्चर झाला नाही पाहिजे, हवा कमी झाली नाही पाहिजे, गाडीची बिघाड झाला नाही पाहिजे, अशा पद्धतीने मी काम करतो. आणि म्हणून जवळपास मी अजितदादांनी मला बोलवलं आणि अजितदादांनी बोलवल्यानंतर मला त्याने सांगितलं की नवीनबीचा अध्यक्षपद तुम्हाला देतोय, परंतु काही अडचणी आला, मला 1 वर्षानंतर जिल्हा अध्यक्षपद मिळालं, तरी देखील मी महाराष्ट्राचं उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम केलं. मी कोणाच्या नाराजीमुळे पक्ष सोडलेला नाही, कारण पक्षाचे मालक ते आहेत. अजितदादा हा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, तटकरे साहेब प्रदेशाध्यक्ष आहेत. ते त्या पक्षाचे म्हणजे प्रमुख आहेत आणि ते मालक आहेत. मी त्यांच्या प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी काम करत होतो. माझ्यावर त्यांनी जबाबदारी दिली. मी प्रामाणिकपणे, मग इथं किती समोरची ताकद असताना माझ्याकडं काही मशीन गहन वगैरे बॉम्ब बिम अशी सगळी यंत्रणा लढाईसाठी दुसऱ्याकडे असताना माझ्याकडे कांदा कापाचा चाकू पण नव्हता. मी आपला साधा कार्यकर्ता म्हणून काम करत होता. भरपूर परिश्रम घेतले, अंगमेहनत झाली, आर्थिक सर्व खर्च मी त्या ठिकाणी सांगायला नको, परंतु सगळ्या गोष्टी मी केल्या. आता निवडणुका आपण म्हणतो ना, वर्षभर आपण जेव्हा अभ्यास करतो, परीक्षेची वेळ आल्यानंतर आपण जर दुर्लक्ष केलं तर वर्षभर केल्याची मेहनत उघड जाणार. गेली 4 वर्ष आपण त्या ठिकाणी काम करत होतो कार्यकर्ता म्हणून. आणि म्हणून आता मी तटकरे साहेबांना पण गावी जाऊन भेटलो, अजितदादांना भेटलो, अजितदादांच्यावर मिटिंग झाली, त्याच्यानंतर तटकरे साहेबांवर मिटिंग झाली. परंतु नवी मुंबईमध्ये जेवढा त्यांनी वेळ द्यायला पाहिजे होतं किंवा ताकद द्यायला पाहिजे होती, काही कारण असतील न देण्याची, मी त्यांना दोष देत नाही, परंतु न दिल्या कारणानं मी त्यांना हेही सांगितलं होतं की माझी जेवढी ताकद आहे ती इकडे कमी पडते, तर तुमची ताकद थोडीशी दिली तर संघटना मजबूत करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करता येईल. त्यांना मी एकच परत सांगितलं होतं की बाबा, निवडणूक आलेली आहे, निवडणूक लढणं सोपं नाही, तुमची मदतीची गरज आहे, तुम्ही लक्ष दिलं पाहिजे, यू डोंट वरी, असं त्यांनी मला इंग्लिशमध्ये, मला काय तेवढी इंग्लिश समजत नाही, परंतु त्याने असा मेसेज दिला. तर त्या पद्धतीनं साधारणतः आचारसंहिता लागल्यानंतर देखील पक्षाची प्रगती किंवा पक्षाबरोबर युती किंवा काय हे अजिबात त्याच्याबद्दलची माहिती नव्हती. पण मग जर मी जिल्हाध्यक्ष आहे आणि मी जर पक्षासाठी काही करू शकत नाही किंवा उद्या निवडणुका आल्या तर तिथं उमेदवार मी देऊ शकलो नाही, तर पक्षाची बदनामी होण्यापेक्षा मीच त्या पदाच्या पासून दूर झालो आणि पक्षाला त्या ठिकाणी राजीनामा दिला. आज त्याने अतिशय एक चांगला कार्यकर्ता त्यांनी अध्यक्ष नेमलेला आहे. त्यांच्या पक्षाचा विषय आहे आणि म्हणून मी त्यांच्याशी बिलकुल नाराज नाही, माझी अजिबात तक्रार नाही. अजितदादा फार मोठे व्हावेत, तटकरे साहेब मोठे व्हावेत, परांजपे साहेब मोठे व्हावेत, त्यांच्याबद्दल, तिघांच्याबद्दल, आदित्यताई, त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये अजिबात काही. पण तुम्ही भेटले का? हे नाराजी नाट्य सांगितलं? नाही, नाराजी नाट्य नाही सांगितलं, नाराज मी नाहीच आहे. इथली परिस्थिती सांगितली, परिस्थिती सांगितल्यानंतर पक्षाला बोलले? हो, सर्व गोष्टी त्यांची चर्चा झाली.
सोडताना मी अजितदादांच्या पीए यांना 3दा फोन केला. त्यांनी ओके. ते फोन उचलला नाही दिकले साहेबांना. तटकरे साहेबांना मी गावी जाऊन भेटलो सुतारवाडींना. त्यांनाही ती परत सांगितली. त्याच्यानंतर तटकरे साहेबांनी प्रदेशला मीटिंग ठेवली होती. नवी मुंबईतले 25-30 लोक त्या ठिकाणी आले होते हं. आणि त्याच ठिकाणी चर्चा झाली. परंतु ती चर्चा जी झाली तर त्या दृष्टिकोनातून असं वाटलं नाही की बाबा रे आपण ह्या लोकांची दिग्गज लोकांशी लढाई करू शकू. मग आपण जर जिंकण्यासाठी ज्या गोष्टीची आवश्यकता लागते तर ती जो माझ्याकडे नाही आहे म्हणजे नविंबीसाठी माझ्या प्रभागापुरतं किंवा आजूबाजूच्या प्रभागामध्ये 24 आणि 23 या प्रभागामध्ये मी माझी स्वतःची ताकद देखील त्या ठिकाणी वापरून काही गोष्टी करू शकतो. परंतु तसं दिसलं नाही आणि म्हणून नाराजी नाही माझी. मी या ठिकाणी एवढंच सांगतो. पण ते काय बोलले नाही पक्ष सोडू नका किंवा काय तुम्ही त्यांना? नाही, मला तटकरे साहेबांचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं की आपली कोण लोक जाणारच जाऊ देऊ नका. मी गणेश नाईकाशी माझं बोलणं झालेलं आहे. दादा मुख्यमंत्र्यांशी बोललेलं आहे. परंतु ती वेळ निघून गेलेली होती. वेळ राहिली नव्हती. कारण नवी मुंबई दिघा ते बेलापूर 111 वार्ड आहेत. 111 वार्ड ते जादूची छडी नाही की 111 वार्ड उमेदवार त्याच्यानंतर त्यांना लागणाऱ्या ज्या एनओसी किंवा त्यांचे अर्ज भरणं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी सोप्या नव्हत्या. त्याच्यामुळं मी या स्वतःचा निर्णय घेतला. दुसरी गोष्ट अशी की माझी मुलगी माझं जावई हा शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये गेले आणि मी आश्वस्त होतो की शेवटी माझी मुलगी आहे, माझं जावई आहे आणि कुटुंबामध्ये मी जरा थोडीशी हे अंदाज घेतला. ते कुटुंब देखील आमचं तुम्ही एवढं काम करताय, तुम्ही एवढी मेहनत करता, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करतात तर जेवढं लक्ष द्यायला पाहिजे तेवढं दिलं गेलं नाही. वास्तविक पाहता महिला मेळावा झाला मुंबईला त्यावेळेला जवळपास 1200 ते 1300 महिलांची राहायची व्यवस्था. त्याच्याबरोबर अल्पसंख्याकांचा मेळावा नवी मुंबईत झाला. तिथले सगळे 1800 म्हणजे मुस्लिम बांधव त्या ठिकाणी आले होते, त्यांची राहायची व्यवस्था. जेव्हा कर्जतला अधिवेशन झालं त्यावेळेला तिकडची म्हणजे 9 नगरसेवक 9 आमदार आले होते त्यांची व्यवस्था. हे काही गोष्टी जबाबदारी माझं कर्तव्य आहे. मी काही हे केलं असं म्हणत नाही. परंतु दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण मग शिर्डी अधिवेशन असेल, मुंबई असेल, कुठेही जिथं जायची वेळ असेल तिथं आम्ही सर्व मी माझ्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी सपोर्ट करत असतो. आणि म्हणून मला काही मी मला जे पोस्ट दिली होती त्या पोस्टला साजेसं काम केलेलं आहे. त्याच्याबद्दल मला अभिमान वाटतो. सोडताना कसे आहे तुम्हाला सांगतो की अजितदादा एक नामदेव बघा सोडून द्या, अखंड महाराष्ट्रामध्ये त्यांचं काम करतायत. बरोबर आहे. तर त्यांना सोडताना आम्हाला नक्कीच थोडंसं मनाला दुःख झालं. पण थेट तुमचा अजितदादा तटकऱ्यांची वन टोन होता, संपर्क होता, तरी असं निर्णय कसं असतं भोंदू कार्यकर्ते किंवा लालची कार्यकर्त्यांपैकी मी नाही. थोडंसं आपण विचार करतो की आपण काही सांगू तर त्यांना त्यांचं मन दुखेल किंवा त्यांना वाईट वाटेल. तर मी ती भीड ठेवून मी काही त्यांना बोलत नव्हतो. परंतु एवढे मोठे नॅशनल लेवलची कामं करणारे दोन्ही मोठे पुढारी आहेत तर मनातल्या गोष्टी त्यांच्या लक्षात यायला पाहिजे. आज या ठिकाणी ऑफिस असेल, ऑफिसचा स्टाफ असेल, वर्षभराचा सगळ्या ज्या गोष्टी बघायला लागतात, बॅनर पोस्टर हे जेवढे सगळं करायला लागतं सगळ्या गोष्टी पूर्ण ऑफिस मी चालवतो. ऑफिस कोणाचं आहे? राष्ट्रवादी कार्यालय. सगळे बघतो कोण? मी बघतो. कारण मी माझं कर्तव्य आहे. आणि सगळ्या गोष्टी करत असताना जेवढं करणं शक्य होतं तेवढं केलं. आज मी त्यांना नमस्कार केलेला आहे. आणि मला शेवटी बघा कोणालाही आपण सोडलं तरी देखील थोडंसं ज्याचा आत्मा जिवंत असतो त्याला थोडंसं वाईट वाटतं. सर, पण ज्या शिवसेनेतून तुम्ही राष्ट्रवादीमध्ये आला, शरद पवार आता अनेकदा पक्ष बदलत आले, परिस्थिती असेल कदाचित, पण त्याच शिवसेनेबद्दल तुम्ही नाराज, त्याच शिवसेनेत परत गेला, त्याच नेतृत्वामध्ये तुम्ही पक्ष परत गेले. कसं असतं बघा, आमदार केला, खासदार केला, युती होते, महायुती, आम्ही सर्व प्रामाणिकपणे काम केलं आणि निवडून येईपर्यंत त्या लोकांनी आम्हाला चांगलंच वागणूक दिली.
निवडून आल्यानंतर त्यांनी संपर्क तोडला, हे खरं आहे. परंतु मस्के साहेब जेव्हा ते कधीतरी फोन केला, त्यांना आपण मेसेज केला, त्यांचा रिप्लाय यायचा. दुसरी गोष्ट, मी काँग्रेसमध्ये पहिले होतो. काँग्रेसला मी 24 पत्र लिहिली होती. मी जेव्हा आमदारकीला मला पक्षाने तिकीट दिलं होतं, त्यावेळेला मी नाव घेत नाही, त्या काही लोकांनी सगळं काही होऊन महापौराच्या वेळेस पण तसंच केलं, स्टँडिंग कमिटीच्या वेळेस तसंच केलं, आणि अशा लोकांनी त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने वागले, म्हणून मी नाईलाजानं ते सोडलं. जेव्हा मी शिंदे गटात आपल्या शिवसेनेत जेव्हा आलो, शिवसेनेमध्ये आल्यानंतर मी जवळपास 6 वर्षे तिथे, 1 वर्ष पहिले काम केलं, 5 वर्ष नगरसेवक म्हणून होतो, तिथं काम केलं. तिथंही मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेब होते, शिंदे साहेब आपले पालकमंत्री होते, त्याच्याबरोबर युडी मिनिस्टर होते, राजेंद्र विचारे खासदार होतो, त्यांच्याकडे मी प्रामाणिकपणे काम करत. पण लोकल त्यावेळेला त्या ठिकाणी काही लोक ज्या पद्धतीनं म्हणजे आपल्याला मान देत नव्हते किंवा सन्मान देत नव्हते किंवा आपल्या ऐपतीप्रमाणे ते वागवत नव्हते, म्हणून सत्ता असताना सोडलं. कार्यकर्ते सत्तेसाठी जातात, परंतु मुख्यमंत्री साहेब असताना, पालकमंत्री साहेब असताना, युडी मिनिस्टर असताना, खासदार असताना, अशा परिस्थितीमध्ये ती सोडलं मी. तर सोडलं ते, आणि परत मी अजितदादांनी मला जेव्हा फोन केला की नामदेवराव तुम्ही येऊन भेटा, तर मी त्यांच्याबरोबर गेलो, त्यांचं प्रामाणिकपणे काम केलं. आता ते करणं शक्य नव्हतं, कारण समोरून काहीच रिस्पॉन्स नव्हता, आणि म्हणून मी ते सोडून शिंदे साहेबांचा मला स्वतः फोन आला. त्यांनी सांगितलं की तुमची मुलगी आता आमच्याकडे, जावई आमच्याकडे आहे, तुमच्या त्या जावईचा दीर आमच्याकडे आहे, तुझ्यासारखा चांगला कार्यकर्ता जर आला तर बरं होईल. तर मी आता 62 वर्षाचा आहे. आता मला नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटचं निवडणूक ही असणार आहे, कारण काही लोक ते म्हणत नाही, परंतु मी हे महानगरपालिकेचं हे शेवटचं माझं निवडणूक लढणार आहे. आणि म्हणून त्यांनी मला बोलवल्यानंतर माझा ज्या पद्धतीने त्याने मला बोलवलं, माझी मीटिंग झाली, त्यांनी मला सांगितलं की नामदेवराव तुमचं काय म्हणणं आहे. मी त्यांना सांगितलं की मला तुमचं प्रेम हवं आहे, आणि शिंदे साहेब जे लोक ज्या पद्धतीनं त्यांनी जेव्हा शिवसेना सोडली, तेव्हाची शिवसेना आणि आत्ताची शिवसेना याच्यामध्ये फरक झालेला आहे. एकनाथ शिंदे साहेब, मला तर त्यांच्याबद्दल कौतुक असा वाटतो, ती व्यक्ती एवढ्या मोठ्या पदावर असताना ते झोपतात कधी, जेवतात कधी, आंघोळ कधी करतात, काय स्वतःसाठी कधी वागतात. आता बघितलं तर आपण इथं आहेत, दुसऱ्या 1 तासावर बघितलं दुसरीकडे आहेत, आणि अशा पद्धतीनं झपाटलेला कार्यकर्ता लोकांच्या सेवेसाठी. तिथं काय म्हणतात, हा पक्ष शिवसेना हा जनतेचा पक्ष आहे, लोकांचा पक्ष आहे. मी किंवा दुसरे कोणी, आपण सर्वजण सर्व मालक आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांची जी कामाची पद्धत आहे, आज बघा तुम्ही, सुरुवातीला त्यांचे 40 आमदार घेऊन ते निघाले. बरेच लोक म्हटले होते की नारायण राणे साहेब गेले, छगन भुजबळ साहेब गेले, राज ठाकरे साहेब गेले, तेव्हा त्यांच्याबरोबर जी गेली ती पडले. पण शिंदे साहेबांचं भाषण तुम्ही जर आठवत असाल, पत्रकार म्हणून तुम्ही पण, 40 पैकी 40च्या 40 आमदार मी निवडून आणेल, त्यांनी 60 आमदार निवडून आणले. आता बघितलं तरी देखील बीजेपीच्या नंतर त्यांचा दुसरा नंबर लागतो महाराष्ट्रामध्ये. आणि कार्यकर्त्याची तळमळ, कार्यकर्त्याला काय हवं आहे, ती जसं अजितदादा त्यांच्या शैलीमध्ये त्यांचं काम करतात, त्यांची शैली वेगळी आहे, शिंदे साहेबांची शैली वेगळी आहे. शिंदे साहेब कुठेही भेटतात लोकांना, आणि मला तर वाटतं की झोपतात कधी आणि उठतात किती ते मला. पण आज जे भरत जाधव यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे, मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य नाही आहेत, मुळामध्ये पक्षामध्ये आल्यानं लगेच जिल्हाध्यक्ष करणं, मग ही राष्ट्रवादी कशी काय? नाही, तो त्यांचं, ते मी तुम्हाला काय म्हटलो, ते मालक आहेत, त्यांनी कोणाला बनवायचं हा त्यांचा अधिकार आहे. मी एकदा पक्ष सोडला तर त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचं किंवा त्यांना मागे बघून वळून बघायचं हे आपलं काम नाही. मी आता शिंदे साहेबांच्या पक्षात गेलेलो आहे, शिवसेनेत गेलेलो आहे, आणि मी शिवसेनेमध्ये शिंदे साहेब मला ताकद दिली तर मी नवी मुंबईमध्ये 40 वर्षाचा मला एक्सपिरियन्स आहे,
आणि म्हणून मी कोणाला घाबरत नाही, मी सर्वांचा आदर करतो. आणि शिंदे साहेब माझा आदर करतील, मला ताकद देतील आणि ते ताकदीचा उपयोग पक्ष वाढीसाठी आणि सामाजिक सेवा करण्यासाठी. तुम्ही मला मी सांगा, मी 10वी नापास आहे. हायस्कूल, कॉलेज, डिग्री कॉलेज काढलं. 1,00,000 स्क्वेअर फुटाची बिल्डिंग बनवली. सिडकोमध्ये मला विलासराव देशमुख साहेबांनी डायरेक्टर बनवलं होतं. भूमिपुत्र भवन 92 कोटीचं मी सिडकोकडून करून घेतलं. अग्रिकोली भवन मी जवळपास 24 करोडचं अग्रिकोली भवन बनवून घेतलं. मी पतसंस्था तयार केली. मी व्यायामशाला 3 तयार केलेल्या आहेत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये विरोधी पक्षनेता म्हणून मी 3.5 वर्ष काम केलं. 25 वर्ष नगरसेवक. माझी पत्नी 15 वर्ष नगरसेवक. माझी मुलगी नगरसेविका, आरोग्य समिती सभापती. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बघितल्या, मला शिंदे साहेबांनी ताकद दिली तर मी त्यांना खरोखरच, माझ्यासाठी मला काही नको, परंतु मी ज्या कामासाठी त्यांच्याबरोबर गेलेलो आहे, आज झोपडपट्टीमध्ये टावर उभारला पाहिजे, झोपडपट्टीचा माणूस त्या ठिकाणी टावरमध्ये गेला पाहिजे. आज माथाडी मापाडी गरीब लोक, मध्यमवर्गीय वर्गातली लोक आज LIG, EWS किंवा BODP त्या स्कीम मध्ये ही लोक राहतात. तर प्रत्येकाला वाटतं मला टावरमध्ये राहायला पाहिजे. तर नवी मुंबईमध्ये ही जी रिडेव्हलपमेंट आहे ती जास्तीत जास्त पद्धतीने कशी चांगली करता येईल, त्याच्यामध्ये अटी शर्ती कशा कमी करता येईल, त्याचबरोबर 5 रुपये मीटरनी ज्या शेतकऱ्यांनी जागा दिलेल्या आहेत त्यांची गरजेपोटी पहिली तर अतिक्रमण म्हणायचे, पण मी सिडकोत आल्यानंतर अतिक्रमणच्या जागी गरजेपोटी बांधलेली घरं हे नामकरण मी केलं. आज त्या ठिकाणी जुनी घरं आहेत, ज्यांनी ती तोडली नाही, असं एकही घर सिडको तोडू शकत नाही असा कायदा आम्ही तयार करून घेतलेला आहे. शाळेची इमारत नवीन बांधण्यासाठी 2 कोटी रुपये अनुदान आहे सिडकोकडून. ते लोकांचा लोक फायदा घेत नाही. आज मी तर म्हणतो दिबा पाटलांचं नाव त्या ठिकाणी दिलं पाहिजे, ही गोष्ट खरी आहे. पण त्याचबरोबर जशा मिटिंगा होतात, मोर्चे निघतात, ती आनंदाची गोष्ट आहे, ते केलंच पाहिजे. परंतु गरजेपोटी घरांचा जो प्रश्न 50 वर्षे सुटला नाही, त्यासाठी गावोगावी बैठका होणं गरजेचे आहे. आपला कोणाच तरी घर तोडतो आणि बाकीचे लोक मजा बघतात आणि मग सांगायचं आम्ही एवढं केलं तेवढं केलं. मूल गाववाले आपले आज त्या ठिकाणी गार्डन नाही, मैदान नाही, होलीसाठी मैदान नाही, या सगळ्या गोष्टीचा विसर आपल्या लोकांना पडलेला आहे. म्हणून शहरातला राहणारा माणूस, झोपडपट्टीतला राहणारा माणूस आणि ग्रामीण भागात गावात राहणाऱ्या माणसाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून मला शिंदे साहेब सहकार्य करतील, सपोर्ट करतील अशी आशा आहे. आणि माझ्यासाठी मी कधीच काय मागणार नाही. मी सिडकोत असताना देखील माझ्यासाठी काही घर घेतलं नाही, मी स्वतःला काय घेतलं नाही. शाळा, कॉलेज, डिग्री कॉलेज जे मला भूखंड सिडकोतनं अधिकृतरित्या मी मंजूर करून घेतले होते, ते देखील काही लोकांनी सिडकोला दम देऊन, सिडकोच्या अधिकारात दम देऊन कॅन्सल करून घेतले. त्याच्यात माझं काही नुकसान झालं नाही. परंतु इंजिनिअरिंग कॉलेज सारखा प्लॉट, तर इंजिनिअरिंग कॉलेज जर या ठिकाणी उभारला गेला तर गरीब मुलं म्हणजे गरिबांची मुलं किंवा शेतकऱ्यांची मुलं किंवा झोपडपट्टीत राहणारी लोकांची मुलं या ठिकाणी इंजिनियर बनू शकतात. डिग्री कॉलेजचा भूखंड आहे तो रद्द केला, त्याच्यामध्ये जर उद्या आपण कोर्सेस वगैरे नवीन कोर्सेस जर सुरू केले तर इथल्या लोकांना त्या ठिकाणी निश्चितपणे त्या ठिकाणी फायदा होईल. आणि म्हणून मला असं वाटतं की माझे जे टॅलेंट आहे, जी ताकद आहे, मला जी काम करण्याची क्षमता, आज मी बघा मला 10वी नापास म्हटलं तर मला कुठेतरी गार्डनमध्ये किंवा याच्यामध्ये पिऊन वगैरे नोकरी मिळाली असती, पण आज मी कितीतरी लोकांना नोकऱ्या देऊ शकलो. म्हणून जिद्द आहे, चिकाटी आहे, धैर्य आहे, वास्तव मी काम करणारा माणूस आहे आणि मी कधी खोटं बोलत नाही. एक लोकसत्तेमध्ये एक लेख आला होता, खोटं न बोलणारा पुढारी. तसं मी डायरी न ठेवणारा पुढारी आहे. मी नेहमी माझ्या भाषणात सांगतो की गाडी BST किंवा NMT स्टॉपला थांबेल नाही थांबेल किंवा रेल्वे स्टेशनवर रेल्वे थांबेल नाही थांबेल, पण नामदेव बगीची गाडी बिना घंटी वाजवताना कुठेही थांबते. म्हणून माझं काम करण्याची पद्धत अशी. आमच्या घरामध्ये सकाळी जो माणूस उठतो तो दरवाजा उघडतो आणि शेवटी झोपतो तो दरवाजा बंद करतो. आपली मंदिरं पण दुपारच्या वेळेस बंद असतात. म्हणून आमचं घर 16 माळ्यावर असताना, शहरात असताना आमच्या घराचा लॉक किंवा दरवाजा किंवा कडी लागली नसते. आणि म्हणून एक्सेस आहे सर्वांना. आणि म्हणून कोणी माणूस त्या ठिकाणी येऊ शकतो. अशा पद्धतीने मी काम करताना मला खात्री आहे आपल्यावर प्रत्येकाने आपल्यावर विश्वास असला पाहिजे की मी हे काम करायला घेतले, मी काम करणार.
माझी अशी मुद्दा मी सगळ्यांना सांगतो की कोर्टाचं जो काम स्टे आहे ते सोडून कुठलाही काम माझ्याकडे घेऊन ये, मी ते काम नक्कीच करेन. सर, तुम्हाला पुढील वाटचाल खूप खूप शुभेच्छा. हे होते नामदेव भगत. त्यांनी सुद्धा सांगितलं, मग राष्ट्रवादी असेल, शिंदेची शिवसेना असेल किंवा कामाचा संदर्भ आता मध्ये असेल, शिवसेना शिंदेची नाही, शिंदेची सेना नाही, शिवसेना. शिवसेना आहे. असं म्हणूया. आणि सर, तुम्हाला आणि खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मत्स्य साहेब पण अतिशय चांगलं काम करतात, त्यांचा सपोर्ट मिळेल. नाटा साहेबांचा त्या ठिकाणी सपोर्ट मिळेल. किशोर पाटकर आज तिथे, चौगुले साहेब आहेत, द्वारकानाथ भोईर साहेब आहेत, ही सगळी लोक अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. मी कालचंच एक उदाहरण देतो. मीटिंग होती 11:30-12ची. शिंदे साहेब सगळीकडे त्या ठिकाणी रिझल्ट होते. शिंदे साहेब सगळी कामं आटपून लोकांना भेटून त्या ठिकाणी आले. 4 तास, पिक्चर पण 2.5 तास लोक बघत नाही, 4 तास त्या ठिकाणी कार्यकर्ता, अखंड हॉल भरलेला, एकही कार्यकर्ता गेला नाही. काही ठिकाणी आपण 15 मिनिटं झाली की कार्यकर्ते चिडत बसतात. याचाच अर्थ शिंदे साहेबांनी, त्या मस्के साहेबांनी, त्यांच्या मुलांनी, खासदार आपले, त्या सर्वांनी त्या ठिकाणी या नाटा साहेबांच्या माध्यमातून किंवा इतर बाकीचे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये एक चांगलं घर निर्माण केलेले आहे, विश्वास संपादन केलेलं आहे. आणि शिंदे साहेबांनी एकदा शब्द दिलं, ते शब्द दिल्यानंतर ते पार पडतात, अशी मला त्यांच्यापासून खात्री आहे. आणि शिंदे साहेबांना मी एकच सांगितलंय की तुमच्या कुटुंबामध्ये एक हजारो किंवा लाखो लोक असतील, त्याच्यामध्ये शेवटी माझा सभासद म्हणून तुम्ही माझी नोंद करावी आणि प्रामाणिकपणे मी काम करेन. आणि आता जी मी भरपूर कामं केलेली आहेत, पण याच्यानंतर अजून राहिलेली कामं जनतेसाठी एक निश्चितपणे काम करेन याची मला खात्री आहे. जनता मला नामदेव भगत नावाने बऱ्याच ठिकाणी मला तर वाटते माझा मोबाईल नंबर बऱ्याच लोकांच्याकडे आहे आणि मी त्यांना सहज उपलब्ध होतो. आज आगरी कोली महोत्सव असेल किंवा सहली असतील, देवदर्शन असेल, कीर्तन असेल किंवा अन्नदान असेल, अनेक क्षेत्रामध्ये मी काम करतो आणि देव माझ्या पाठीशी आहे. जेव्हा देव आपल्या पाठीशी असतो आणि जे आपण खरं पण ठेवतो, कोणाचं नुकसान करत नाही, तर निश्चितपणे आपल्याबरोबर जनता असते. आणि आता तर शिंदे साहेबांची ताकद माझ्याबरोबर आहे आणि निश्चितपणे चांगलं काम करेन. धन्यवाद. धन्यवाद. शुभेच्छा तुम्हाला. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.